बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। देगलूरमध्ये ईद ए मिलादुन नबी जल्लोषात हजारोंचा सहभाग, शहर भक्तिमय वातावरणात। देगलूर शहर आज भक्ती, उत्साह आणि बंधुभावाच्या रंगात न्हाऊन निघाले। ईद ए मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या श्रद्धा आणि जल्लोषात हा पवित्र उत्सव साजरा केला। शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक रोषणाई, हिरवे झेंडे आणि स्वागत कमानींनी संपूर्ण वातावरण उत्सवमय झाले होते। पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच मशिदींमध्ये विशेष नमाज, कुराण पठण आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला। हजारो मुस्लिम बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। जुलूस मार्गावर अनेक ठिकाणी शरबत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून मिरवणुकीचे स्वागत केले। या उत्सवादरम्यान प्रेम, शांतता, मानवता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला। विविध समाजातील नागरिकांनीही उत्सवात सहभागी होत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडविले। कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी देगलूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आणि संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला। देगलूर शहरात ईद ए मिलादुन्नबी निमित्त दिवसभर आनंद, भक्ती आणि ऐक्याचे वातावरण अनुभवायला मिळाले। धार्मिक सौहार्द जपात साजरा झालेला हा उत्सव शहराच्या सामाजिक एकतेचे सुंदर उदाहरण ठरला। अशाच देगलूर आणि परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा। ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। हमारे नबी की क्या है शान, बच्चा बच्चा है कुर्बान। हमारे नबी की क्या है शान, बच्चा बच्चा है कुर्बान। वकील साहेब आहेत जे या ठिकाणी दरवर्षी सर्वांना घेऊन सर्व जमातीला घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा जुलूस काढतात। जे झेंडा जुलूस पार पडते सर, यावर्षी कसं निघालेलं असे मग काय काय आपलं या ठिकाणी नियोजन आहे? दरवर्षीप्रमाणे या मागच्या वर्षी कसा झाला होता की ते आमचे हिंदू बांधवांचा गणेशचा विसर्जनाचा त्यौहार होता, त्यामुळे थोडासा आम्ही जुलूसला पुढची तारीखला घेतले होते। पण यावर्षी अल्हम्दुलिल्लाह ज्या तारखेला आहे त्याच तारखेला आम्ही जे आहे ना वेळेवर सकाळी 10 वाजता ईदगाह येथे जमा झाले। तिथं मग फातिहा ख्वानी केल्यानंतर आम्ही जे आहे ना जुलूसची सुरुवात केले आणि इथं जे आहे ना हजारोची संख्यामध्ये जे श्रद्धालू आहे, जे आशिकाने रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ते सगळे इथं जमा झालेले आहे आणि सगळे जे आहे ना पूर्ण जोशमध्ये, पूर्ण जोश व खरोशमध्ये आणि सोबत पूर्ण एहतराम सोबत फातिहा दुरूद करत हे जुलूस हा जो जुलूस काढण्यात आलेला आहे, परंतु या जुलूसमध्ये काही कमतरता आढळून येते असे दिसून येते। नायगाव मशिदीमध्ये जर जुलूस बघितला तर आपण तिथं जर ईद ए मिलादुन्नबीचं जर बघितला तर पूर्ण असं प्रत्येक ठिकाणी बॅनर्स असे त्यांचे नाव आणि असे मोठमोठे लावून मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो। पण आज फक्त या ठिकाणी मिरवणूक आणि रॅली निघालेली असेल।
नाही तसं नाही, दरवर्षी आपण देखील मोठे मोठे बॅनर्स लावतात, पूर्ण देगलूरमध्ये लाईटिंग केली जाते. पण सध्या जे आहे ना, लाईटिंगवाल्याचा काहीतरी त्याचा व्यक्तिगत प्रॉब्लेम झाल्यामुळे फक्त दर्गा परिसरात लाईटिंग करण्यात आलेली आहे. पण पूर्ण देगलूर सजावटचं बोललेलं आहे, त्याला आम्ही गुत्ता दिलेला आहे आणि पूर्ण देगलूर सजावट होणार आहे. आणि आजच्या जे जुलूस पाहिलं तर या जुलूसमध्ये चिमुकले जात दिसून येतात, लहान मुलं जातात, या ठिकाणी तरुण किंवा इतर समाज दिसून येत नाही, त्याबद्दल काय म्हणणार आहात? सगळेच आहे यामध्ये, छोटेपणा आहे मोठेपणा आहे, सगळे कोणत्याही प्रकारचे जे आहे ना तरुण किंवा दुसरे समाजचे नाही असं नाहीच. प्रत्येक समाजाचे आहे, प्रत्येक गटाचे आहे, प्रत्येक म्हणजे देगलूरचे सर्व नागरिक इथं समाविष्ट आहे. परंतु ह्याच्यामध्ये चिमुकल्यांचं उदाहरण देतो मी, खूप अत्यंत लहान चिमुकले आहेत, त्यांना आत्तापासूनच असं वळण आहे, तर पुढं त्याला काय होणार? नाही, आता जे चिमुकले आहेत त्यांचा सण आहे, जसा ईदच्या दिवशी आपण बघतात की ईदच्या दिवशी जे आहे ना छोटे छोटे जे मुलं असतात, मुली असतात, ते जे आहे ना नवीन कपडे घालून, नवीन जे आहे ना तयार होऊन, सगळं रेडी होऊन, पाक होऊन सगळे जातात ईदला जातात. तसं पण या सणाला आहे. कोणतीही ईदला जास्त संख्येमध्ये आणि जास्त उल्हास चिमुकल्यांनाच राहते. तर आपण आता त्याच्यानंतर जे या ठिकाणी संदल होणार आहे, या ठिकाणी खवालीचा प्रोग्राम होणार आहे, त्याच्यासाठी जनतेला किंवा इतर नागरिकांना काय आव्हान? आता 29 ऑगस्टला संदल आहे आणि 29 ऑगस्टच्या नंतर 31ला कव्वालीचा कार्यक्रम आहे. मी जनतेला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो, स्पेशल म्हणजे विशेष म्हणजे तरुण पोरांना, की त्यांना असा विनंती करतो की कुठल्याही प्रकारचे हुल्लडबाजी किंवा नाच गाणं, धिंगाणा मस्ती, आकाश उछळवणे किंवा कुठल्याही प्रकारच्या गैरवर्तणूक असं आढळून येऊ नये. म्हणजे जेणेकरून रस्त्याने कोणाला त्रास होऊ नये. संदलची मिरवणूकमध्ये सुद्धा नाच गाणं कधीही बर्दाश्त केला जाणार नाही. कुठल्याही प्रकारचं अप्रिय जर घटना घडली तर जे कोणी मध्ये दिसेल त्याला आम्ही यांना पोलिसच्या ताब्यात देऊन टाकू. आपण या ठिकाणी हा जे मिरवणूक काढला, दरवर्षी फक्त हा एकच कार्यक्रम या संदलच्या आणि ईद-ए मिलादुन्नबीच्या माध्यमातून करण्यात येते. त्याच्याऐवजी इतर समाजाच्या भल्यासाठी किंवा समाजाला उपयोगी पडणार असं कोणतं या ठिकाणी उत्तर पाहायला येणार नाही का? आम्ही मागच्या वर्षीपर्यंत जे आहे ना फळ वाटपचा कार्यक्रम केले होते. दरवर्षी सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटपचे कार्यक्रम होते आणि दर्गा परिसरात जे आहे ना सार्वजनिक जेवणाच्या व्यवस्था केली जाते. म्हणजे कुठल्याही धर्मविशेष नाही, तिथं प्रत्येक धर्माचे प्रत्येक लोक येऊन तिथं जेवण करतात. असा जेवणाची व्यवस्था आहे आणि फळ वाटपचा कार्यक्रम असते. आणि देगलूर शहरामध्ये आता यावर्षी देखील जे आहे ना ईद-ए मिलादच्या निमित्ताने ते आपल्या काय म्हणतात त्याला कप लावून जे काय म्हणतात त्याला कपिंग करून ते करणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रम हजामाचा कार्यक्रम, पेन वही वाटप असेल किंवा ब्लड डोनेट असेल, अशा पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येतील. नाही, हे मिलाद आमची जे मिलाद कमिटी आहे, मिलाद कमिटीच्या वतीने जेवढे कार्यक्रम आमच्यामध्ये आहेत तेवढे करणार आहोत आम्ही. आणि अजून काही तुमची सल्ला असेल तर त्याप्रमाणे पुढच्या वर्षी पण करू द्या. आपण या ठिकाणी पाहू शकता, आज आपल्यासोबत ॲडव्होकेट परवेज वकील साहेब होते. ते या ठिकाणी पूर्णपणे या पूर्ण रॅलीवर लक्षात ठेवून ते संपूर्ण रॅली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याकडे काय काय करण्यात बहुत ही कैसा है, पूरा वर्ल्ड पीस डे मनाया जाता है आज। सबको हमारी ओर से, कच्ची फैमिली की ओर से, हमारे सब भाइयों की तरफ से जश्न ईद मिलादुन्नबी की मुबारकबाद। और जगह पे ईद मिलादुन्नबी मनाया जाता है, माशाल्लाह बहुत ही खुलूस तरीके से बहुत बड़े पैमाने पर अल्हम्दुलिल्लाह देगलूर में जुलूस मोहम्मदी मनाया जाता है। अल्हम्दुलिल्लाह अच्छी फैमिली यहाँ पे बहुत अच्छी तरह से अपना उनको वीडियो देखना पड़ेगा ना बेटे, इधर आपकी तरफ से हर साल यहाँ पे कुछ ऐसा प्रोग्राम करने आएगा क्या जो लोगों के लिए फायदेमंद रहेगा? सबसे पहले तो मैं देगलूर और तमाम आलम इस्लाम को जश्न ईद मिलादुन्नबी की बहुत बहुत मुबारक पेश करता हूँ। और तकी टेक्सटाइल कच्ची फैमिली की तरफ से बहुत बहुत ईद मिलादुन्नबी की मुबारकबाद। और यहाँ पर देगलूर में बहुत ही अच्छे पैमाने पर उर्स भी मनाया जाता है और ईद मिलादुन्नबी भी मनाया जा रहा है और हर साल इंशाल्लाह इसी तरह मनाते जाएगा। और उर्स के दिन इंशाल्लाह शाम में
आम ताम का इंतजाम दरगाह हजरत सैयद शाह जियादुद्दीन रुफाई के अहाते में रखा गया है। तो आप सभी को दावत देता हूँ, सार्वजनिक जगह है, सब लोग आ सकते हैं उसके अंदर। और बहुत से लोगों को मैं ये भी कहना चाहता हूँ कि यहाँ पर ज़ियारत जुल्फ़ मुबारक शरीफ की ज़ियारत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जुल्फ़ यानी कि बाल मुबारक का एक यहाँ पर देगलू में यहाँ पर उसकी ज़ियारत यानी उसको दिखाया जाता है। वो हमारे घर पर ख्वाजा बाबा नगर बिलाल मस्जिद के बाजू उसके अंदर औरतों को भी दिखाया जाता है और मर्द हजरत को भी दिखाया जाता है। और आज भी है, आज ईद मिलाद हर साल 12 को दिखाया जाता है। उसकी टाइमिंग है 5 बजे से लेकर 7 बजे तक लेडीज़ और शाम में 8 बजे से लेकर 9 जेंट्स। आम ताम सबको दावत है, सब आकर उसकी ज़ियारत से मुशर्रफ हो सकते हैं। आकर ज़ियारत कीजिए, अपने दिल को मुनव्वर कीजिए और सवाब दारामद हासिल कीजिए। अस्सलाम वालेकुम। या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत संपूर्ण कच्छी परिवार या ठिकाणी उपस्थित होता. कच्छी टेक्सटाईल कच्छी परिवार खूप चांगल्या पद्धतीनं ईद ए मिलादुन नबीमध्ये आपण पाहू शकता संपूर्ण मेळाव्यासही व्यवस्था या ठिकाणी करून आपण पाहू शकता पद्धतीने मागणी या ठिकाणी जल्लोषामध्ये ईद ए मिलादुन नबीमध्ये आपला सहभाग आपल्या कार्याचा वाटा म्हणजे दरवर्षी या ठिकाणी सहभाग होत असतात आणि समाज कार्य करण्यासाठी ते सदैव पुढाकार घेत असतात आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे कार्य करत राहील असं त्यांनी या